Okay, done with your present marking. My voice is clear to all of you. आवाज क्लिअर येतोय? ओके, चला आपण फोर्थ स्टँडर्डचे स्टुडंट्स जास्त आहेत तर फोर्थ स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. आणि आज आपलं मराठीचं लेक्चर आहे. आपण आज मराठी फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मीडियमचं मराठी पहिल्यांदा घेणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट. बघा इथे एक कविता आहे. कवितेचं नाव काय आहे? गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. ओके, चला मी वाचून दाखवणार आहे कविता, तुम्हाला समजावणार आहे. मग तुम्ही सगळ्यांनी ती कविता मला बोलून दाखवायची आहे, वाचून दाखवायची आहे. ओके, शॅल वी स्टार्ट? चला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर मला सांगा, चित्रात काय दिसतंय तुम्हाला? बघा चित्रात काय दिसतंय? कोण सांगणार? चित्र दिसतंय सगळ्यांना? काय आहे चित्रात सांगा? यस स्नेहा, आप बताएंगे. पिक्चर एक लड़की खेल रही है, दोनों लड़की आणि लड़का बारिश में खेल रहे हैं. ओके, खेले आणि उसकी मम्मी घर के अंदर खड़ी है. ओके, चलिए अभी मैं आपको एक्सप्लेन करती हूँ. सी, टप 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 पडती गारा, पट 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 वेचू साऱ्या. तुम्हाला गारा माहिती आहेत का? आपण शिकलो की नाही? युअर ओन बुक ऑफ सायन्स हा इंग्लिश मध्ये मी तुम्हाला लेसन शिकवलेला. त्यामध्ये गारा कशा पडतात, आकाशातून बर्फ कसा पडतो ते मी तुम्हाला शिकवलंय की नाही? आठवते तुम्हाला? सांगा मला. छोटे छोटे बर्फाचे कण पडतात, त्याला आपण गारा म्हणतो. त्या गारा कशा तयार होतात? येस, आठवते तुम्हाला? आपण इंग्लिशचं तुमचं लेसन पाहिलेलं आहे, युअर ओन बुक ऑफ सायन्स. त्यामध्ये गारा कशा पडतात दिसतात तुम्हाला? गोल गोल चित्रात दिसतात का? गोल गोल मुलं ते वेचतात ना, त्या गारा आहेत. म्हणजे तो एक प्रकारचा बर्फ असतो. ओके, आणि तो बर्फ आकाशातून पडतोय आणि मुलं तो वेचत आहेत. ओके, हे सगळ्यांना लेसन शिकवलेला. तन्वी, स्पर्श, कनिष्क, आर्या, तुम्ही का नाही रिप्लाय देत चॅट बॉक्स मध्ये? ओनली स्नेहा इज रिप्लाइंग. वाय यू आर नॉट गिव्हिंग रिप्लाय? तुम्हाला सुद्धा शिकवला होता की नाही मी लेसन? आठवते का गारा म्हणजे काय? येस तन्वी. ओके, सो लेट्स स्टार्ट. टप 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 पडती गारा, पट 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 वेचू साऱ्या. पकडून धरता वितळून गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. मग आता मुलं काय म्हणतात बघा, आकाशातून टप 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 पाऊस पडतो तसा गारा पण पडतायत आणि त्या गारा आपण पटापटा वेचून घेऊया. पण मला सांगा, आपण जर बर्फ काढला, फ्रीज मधून आपण बर्फ घेतला ट्रे मधून, तर तो आपल्या हातावर तसंच राहतो का? त्याचं पाणी होतं? सांगा काय होतं? सांगा. येस तन्वी. त्याचं पाणी होतं. पाणी होतं म्हणजे ते वितळून जातं. ओके, बर्फ वितळून जातो. मग मुलं काय सांगतात की टप 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 गारा पडल्या आहेत आणि आम्ही त्या वेचू साऱ्या, म्हणजे आम्ही त्या उचलत आहोत. पण उचलून काय होतंय, त्या सगळ्या वितळून गेल्या आहेत, त्या आमच्या हातात राहतच नाही आहेत. गडगड गडगड मेघ गरजती, चम 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 विजा चमकती. थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. मग ह्या गारा पडताना, मेघ पाऊस पडताना कसा आवाज येतो? ढगांचा, ढग गडगडतात की नाही? गडगड गडगड असा आवाज येतो. मग तेच सांगितलं आहे, मेघ कसे गरजतायत, आभाळ कसा आवाज करतोय, गडगड गडगड. आणि वीज कशी चमकत आहे? चमचम चमचम अशी वीज चमकत आहे. त्यानंतर पाऊस आला की मोर हा पक्षी थुई थुई नाचतो की नाही पावसात? मग मोर कसा नाचतोय? थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. हे गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणजे काय? पावसात भिजताना गोल गोल फिरतात ना मुलं. तुम्ही खेळता की नाही पावसात? सांगा मला. आता आपण पॅन्डेमिक मुळे बाहेर नाही निघत, या अगोदर तुम्ही पावसामध्ये खेळायचात की नाही? पाऊस आल्यावर मग आपण पावसात खेळताना गोल गोल फिरतो ना, त्याला ही मुलं, त्या खेळाला त्या मुलांनी नाव दिलेलं आहे, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणून. ओके, येस. थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते.
घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. मग आता पाऊस पडतोय, गारा पडतायत आणि त्यामुळे त्या सगळ्या थंड थंड लागल्यामुळे खूप थंडी वाजली आहे मुलांना. मग आई काय म्हणत आहे, चला घराच्या आत या आणि घरात जाऊन स्वच्छ व्हा, ते कपडे बदला, छान अंघोळ करा आणि चांगले सुकलेले स्वच्छ कपडे घाला. ओके. बघा शब्दार्थ दिले आहेत. मेघ, मेघ म्हणजे ढग. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या म्हणजे पावसात भिजत गोल गोल फिरण्याचा मुलांचा खेळ. ओके. काही प्रश्न उत्तरे सुद्धा आहेत, पण त्याआधी तुम्ही मला कविता सगळ्यांनी वाचून दाखवायची आहे, नंतर आपण प्रश्न उत्तरे घेणार. ओके. समजली कविता सगळ्यांना? कविता सगळ्यांना समजली आहे का सांगा हँड रेज करून. हँड रेज करा. येस ऑर नो, रेज युअर हँड्स. ओके, गुड. ओके. सो मी एकदा परत तुम्हाला वाचून दाखवते कविता आणि त्यानंतर तुम्ही मला वाचून दाखवायची आहे. ओके. बघा. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, टप 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 पडती गारा, पट 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 वेचू साऱ्या. पकडून धरता वितळून गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चम 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 विजा चमकती. थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. ओके. फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश मिडियम ची पोयम आहे, ती मुलंही वाचणार आहेत. लेट्स स्टार्ट. तन्वी. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, टप 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 पडती गाऱ्या, पटपट पटपट वेचू साऱ्या. पकडून धरता वितळून गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ वाजती, चम 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 गरजती, चम मेघ गरजती. मेघ गरजती, चम 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 विजा चमकती. थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थड 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. वेरी गुड. स्नेहा. स्नेहा आप पढ़िए. टप 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 पहिले नाम पढ़ना है, कवितेचं नाव वाचायचं आहे अगोदर. गाऱ्या गाऱ्या हम्म. भिंगोऱ्या. हम्म. टप 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 पडती हम्म. गाऱ्या, गारा. पटपट गारा, हम्म. पटपट पट भेजू साऱ्या. हम्म. टीचर वो ये वाला पकडूनी, पकडूनी. क्या धरता हम्म. वितुळुनी. वितुनी गेल्या. वितुळुनी गेल्या, गाऱ्या गाऱ्या. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. हम्म. गडगड गडगड मेघ गरजता, गरजती. छम 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 चमचम चमचम. चमचम चमचम हम्म. विजा चमकती. विजा चमकती. हम्म. थुई 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 मोर नाचता. नाचती. हम्म. गाड्या गाड्या भिंगोऱ्या. हम्म. थड 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 थड. थड 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 हम्म. थंडी
थंडी वाजते. थंडी वाजते. हा हाक आईची आईची ऐकून ऐकू येते. ऐकू येते. हम्म. गोड गरज गरज हाँ पढ़िए. घरात जाऊनी. जाऊन हम्म. स्वच्छ हो हके हो होईल होऊया. होऊया. हम्म. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. Okay, next Sparsh. Sparsh, start reading. स्पर्श आवाज येतो का माझा? यस टीचर. ओके गाऱ्या स्टार्ट. गाऱ्या भिंगोऱ्या. टप 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 पडती गारा पटपट पटपट वेचू साऱ्या पकडून धरता विचलून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती चमचम विजा चमकती तुई 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 मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजते हाक आईची ऐकून येते. घरात जाऊनी स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. Very good. Next is Kanishk. Kanishk, start reading. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. टप टप हाँ टप टप पडती गारा पटपट पटपट वेचू साऱ्या पकडून हळू हळू हळू. हाँ वाच. पकडून धरता विचलून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थरथर नाही गडगड 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 मेघ गरजती चमचम चमचम वीज चमकती विजा चमकती तुई 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 मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थरथर थरथर थंडी वाजती आहा काहीची ऐकू येती. येते. घरात जाऊनी स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. Good. Nice. Next is Arya. Yes, Arya. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. टप 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 पडती गारा पटपट पटपट वेचू साऱ्या पकडून धरता विचलून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजता चम 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 विजा चमकती तुई 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 मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थंडन थंडन थंडी वाजते थड हाक थड थड थड. थडथड थडथड थंडी वाजते हाक आईची ऐकू येते. घरात जाऊन स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. Good. Very nice. Next is Riddhi. Yes, Riddhi. Put on your mic and Yes, start teacher. reading. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. टप 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 पडतील गारा पटपट पटपट वेचू साऱ्या पकडून धरता विचलून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजता गरजती. चमचम विजा गरजती छमछम छमछम विजा चमकते तुई 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 मोर नाचता गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजती हाक आईची वाजते. ऐकू थंडी येती. वाजते. थंडी वाजते हाक आईची ऐकू येते. घरात जाऊ स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. Very good. Okay. All fourth standard students have completed reading.
लेट मी चेक. येस, फोर्थ स्टँडर्ड सगळ्यांचा कम्प्लीट झालाय का? ओके. स्नेहा, आर्या, रिद्धी, स्पर्श, कनिष्क, तन्वी. ओके. And okay, third standard, who is there? Swaraj, Kushal and Madhura. कोणाला वाचायची आहे का ही कविता? थर्ड स्टँडर्ड मधून कोणी वाचणार का? स्वराज, तुला वाचायची आहे का? येस स्वराज. Swaraj, tell me whether you want to read the poem. ओके चालेल, माईक चालू कर. गाऱ्या गा गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, टप 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 पडती गाऱ्या, पट 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 वेचू साऱ्या, पकडून धरता वितळून गेल्या गाऱ्या गाऱ्या आवाज. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजते, हाकायची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. चला, आता मला तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ओके, चला सांगा मला, कविता कशाबद्दल आहे? ही कविता कशाबद्दल आहे, कोण सांगणार? या प्रश्नाचं उत्तर द्या. ही कविता कशाबद्दल आहे? कोण सांगणार? हँड रेज करा. ओके, रिद्धी. गाऱ्यांबद्दल. पूर्ण वाक्यात उत्तर दे. ओके, अजून कोण सांगणार ही कविता कशाबद्दल आहे? आर्या. ही कविता पावसाबद्दल आहे. ओके, पावसात पडणाऱ्या गारांबद्दल आहे. नाईस, व्हेरी नाईस. ही कविता कोण म्हणत असेल? सांगा मला, ही कविता कोण म्हणत असेल असं तुम्हाला वाटतं? कोणाला माहिती आहे का ही कविता कोण म्हणत असेल? सांगा. येस आर्या. ही कविता मुले म्हणत आहेत. व्हेरी गुड, ही कविता मुले म्हणत आहेत. आता मला सांगा, विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटतंय? कोण सांगणार? विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं? भीती. येस, नाईस, गुड, राईट आन्सर कनिष. पण चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं किंवा हँड रेज करायचं. ओके, बघा आता प्रश्न दुसरा आहे, कोण ते सांगा. टप टप पडणाऱ्या, टप टप कोण पडतंय? हँड रेज करा. चला, कोण सांगणार? टप टप कोण पडतंय? येस स्नेहा. टीचर क्या? आपने हैंड रेज किया इसलिए मैंने आपको पूछा. टप टप पडणाऱ्या, काय आहे टप टप पडणाऱ्या? टप टप पडणाऱ्या गारा. येस, गारा. गडगड गरजणारे, गडगड गरजणारे कोण आहेत? कनिष, गडगड गरजणारे कोण आहेत? ढग. येस, ढग किंवा मेघ. ओके. चमचम चमकणारी, आर्या, चमचम चमकणारी कोण आहे? विज. वीज. थुई थुई नाचणारा, थुई थुई नाचणारा कोण आहे? स्पर्श. स्पर्श सांग, थुई थुई नाचणारा कोण आहे? मोर. येस. थडथड वाजणारी, रिद्धी सांग, थडथड वाजणारी कोण आहे? थंडी. थंडी. ओके, थडथड वाजणारी थंडी. आता तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही
आपण इंग्लिश पोएम मध्ये रायमिंग वर्ड्स लिहितो की नाही, रायमिंग वर्ड्स माहिती आहेत का तुम्हाला? तसे या कवितेत पण येस. आहेत बघा. गारा साऱ्या, ओके, गरजती चमकती, चमकती नाचती, वाजते येते. ओके, हे काय आहेत? सगळे रायमिंग वर्ड्स आहेत. ओके, सगळ्यांना कविता समजली आहे का सांगा मला? तुम्ही या प्रश्नांची उत्तर लिहू शकाल का? टेल मी, कॅन यू राईट द आन्सर्स? होमवर्क साठी तुम्ही आज जे आपण प्रश्न घेतले त्याची उत्तरं लिहू शकाल का? सगळ्यांनी रिप्लाय द्या. ओके, येस. चला, आता आपण थर्ड स्टँडर्ड साठी काय बघूया. लक्ष सगळ्यांनी द्यायचं आहे. ओके, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. कविता पाठ झाली असेल तर मला नंतर सगळ्यांनी न बघता कविता बोलून दाखवायची आहे. ओके, फोर्थ स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड. तन्वी, स्पर्श, आर्या, कनिष्क, रिद्धी, स्नेहा. ओके, येस. ओके, बघा, लास्ट लेक्चरला थर्ड स्टँडर्ड मराठी मधुरा आणि स्वराज लक्ष द्यायचं आहे. आपण ही पडघम वरती टिपरी पडली ही कविता शिकलो होतो. येस, आठवते तुम्हाला? ओके, चला, आज आपण शिकणार आहोत. एक बातमी आहे. आता वाचन घेणार आहे मी सगळ्यांचं. ओके, चला, त्याआधी मी एकदा वाचून दाखवते. मुसळधार पावसाने वरोरा जलमय. वरोरा एक ठिकाण आहे. आपल्याकडे कसं आता पाऊस पडतोय, तुम्ही न्यूज बघितल्या का? सगळीकडे पावसाने भरलेलं. रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा पावसाने भरलेला. सगळं न्यूजला येत होतं की नाही? पेपरमध्ये न्यूज होती, टीव्हीला न्यूज होती, हो की नाही? मग तशाच प्रकारची ही सुद्धा न्यूज आहे. ओके, ही सुद्धा एक बातमी आहे. न्यूजला मराठीमध्ये आपण बातमी म्हणतो. मग वरोरा, वरोरा हे एक ठिकाण आहे. तिथे पावसाने सगळं भरलेलं अशी बातमी आपल्याला इथे दिली आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवते, मग तुम्ही समजून घ्या. सगळ्यांनी इथे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. प्रश्न दिलेले आहेत ते त्याची उत्तरं मला सांगा आणि नंतर आपण सगळ्यांचा वाचून घेऊया. ओके, चला. वरोरा, तारीख 8. चित्र बघा, चित्रात काय दाखवलं आहे? स्कूलची मुलं आहेत. ती पावसापासून वाचण्यासाठी एका शेड खाली उभी आहेत. जनावरे सुद्धा शेड खाली उभी आहेत. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. ओके, वरोरा, तारीख 8 आमच्या बातमीदाराकडून. काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला. म्हणजेच काल इतका पाऊस पडला की त्या पावसामुळे वरोरा एक ठिकाण आहे, तो त्याचा सगळा परिसर हा पाण्यात बुडाला. दुपारी 4च्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुरुवातीला भुरभूर पाऊस होता. भुरभूर पाऊस होता म्हणजे थोडा थोडा, रिमझिम रिमझिम असा पाऊस होता. ओके, 5 वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बस स्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले. मग पाऊस कधी सुरू झाला असं सांगितलंय? 4 वाजता सुरू झालाय आणि त्यानंतर 5 वाजेपर्यंत पावसाचा जोर भरपूर वाढला आणि बस स्थानकाचा परिसर, चंद्रपूरचा रस्ता, शिक्षक वसाहत या सगळ्या भागात पाणी खूप मोठ्या प्रमाणात भरलं. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता. त्यामुळे छत्र्या, रेनकोट, बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक, शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती. बघा, काय सांगितलं आपल्याला की संपूर्ण जुलै म्हणजे मग त्यांचा मागचा महिना असणार. आपला आता चालू आहे जुलै, ओके नाही? इथे काय सांगितलेलं आहे? संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला. म्हणजे तिथे जुलै महिना झालेला, ऑलरेडी गेलेला आहे. मग जुलै नंतर कोणता महिना येतो? सांगा, कोण सांगणार? विच मंथ कम्स आफ्टर जुलै? येस कनिष? टीचर मी सांगू? येस कनिष.
ऑगस्ट. ऑगस्ट. ओके, ऑगस्ट. मग जुलै नंतर ऑगस्ट महिना येतो. मग आता ऑगस्ट महिन्यात काय झालेलं आहे, पाऊस येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. त्यामुळे तिथे छत्र्या, रेनकोट असं कोणीच नव्हतं नेलं. कामावर जे लोक गेलेले, शाळेत गेलेली मुलं होती, ते पाऊस आल्यामुळे त्या ठिकाणी अडकून पडली होती. सायंकाळी 6:30 वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले. मग संध्याकाळी काय झालं, 6:30 वाजता पाऊस कमी झाला आणि लोक घरी यायला लागले. वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. मग आपल्याला बातमीदार काय सांगतो, की वरोरा तालुक्यात खूप पाऊस होता, पण भद्रावती तालुक्यात पाऊसच नव्हता. आणि चंद्रपूर जिल्ह्याचा बाकीचा भाग देखील कोरडाच होता. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची खात्याने वर्तवली आहे. मग आपल्याला सुद्धा बघा सांगण्यात येतं की नाही, की 3-4 दिवस घरातच राहा, बाहेर जाऊ नका, पाऊस खूप पडणार आहे. हे कोण ठरवतं? हवामान खाते. वेदर रिपोर्ट्स नुसार आपल्याला कळतं की आता पाऊस पडणार आहे की नाही. ओके, मग तिथे काय सांगितलेलं आहे, की उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात कमी स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. ओके, समजली ही बातमी तुम्हाला? सांगा. मला तुमचं रीडिंग घ्यायचं आहे सगळ्यांचं. नेहमीप्रमाणे आपण रीडिंग घेतो तसं रीडिंग घेणार आहे मी सगळ्यांचं. त्याआधी माझ्या प्रश्नांची उत्तरे. तिसरी मराठी मीडियम कडून मी उत्तर अपेक्षित करते. ओके, मधुरा, स्वराज आणि कुशल, समजलंय का तुम्हाला हा लेसन? यस. आता मला सांगा, बातमी कशाविषयीची आहे? कोण सांगणार, बातमी कशाविषयीची आहे? आता आपण मी जी बातमी तुम्हाला शिकवली ती कशाविषयीची आहे, स्वराज? पाऊस. येस, पावसाविषयीची आहे. बातमीचे शीर्षक काय आहे बघा? काय नाव आहे बातमीला? मधुरा सांग, या बातमीला काय नाव दिलेलं आहे? मुसळधार पावसाने वरोरा जन्मय. गुड गुड. शीर्षकावरून तुम्हाला काय कळले? आता हे नाव वाचलं तुम्ही, मग त्याच्यावरनं तुम्हाला काय कळतं सांगा? तुमच्या भाषेत तुम्ही एक्सप्लेन करा मला. हे नाव वाचून तुम्हाला काय कळतं? येस स्वराज? मुसळधार पाऊस झालेला कळला. येस, तिथे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असणार. वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागात पाणी साचले बघा? वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागात पाणी साचले सांगा, कोण सांगणार? येस मधुरा? ओके, कोण सांगणार अजून? वरोऱ्यामध्ये कोणकोणत्या भागात पाणी साचले? स्वराज? बस स्थानक, हा, चंद्रपूर अजून पूर्ण वाच. बस स्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता आणि वरोरामध्ये बस स्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता आणि शिक्षक वसाहत या भागांमध्ये पाणी साचले. ओके, वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ते बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते सांगा मला? वरोरा तालुका हा कोणत्या जिल्ह्यात असेल सांगा, कोण सांगणार? रिद्धी? यस टीचर. येस, विल यू टेल मी द आन्सर? सगळ्यांनी हँड राईज केलेले स्टॉप करा अगोदर. हँड राईज केलेले स्टॉप करा सगळ्यांनी.
आणि आता जर आन्सर येत असेल तर परत हँड रेज करा. तन्वी यू ऑल्सो. ओके, आता मला सांगा, वरोरा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ते बातमीतल्या कोणत्या वाक्यावरून समजते? ओके स्वराज. चंद्रपूर. चंद्रपूर. आणि बातमीतल्या कोणत्या वाक्यावरनं ते समजते? बातमीतलं ते वाक्य वाचून दाखव. चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. नाही, नाही, या वाक्यावरून आपल्याला नाही समजत की वरोरा तालुका चंद्रपूर जिल्ह्यात आहे. वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. ओके, या वाक्यावरून आपल्याला समजतं की वरोरा तालुका हा चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ओके मॅम. ही बातमी कोणत्या महिन्यातील आहे आणि ते कसे ठरवले? सांगा, ही बातमी कोणत्या महिन्यातली असेल सांगा. आर्या. ऑगस्ट महिन्यात. ओके, कशावरून, कसं ठरवलंस तू की ही बातमी ऑगस्ट महिन्यातील असेल? येस मधुरा. काय टीचर? ओके, माइक ऑफ कर. सी, ही बातमी ऑगस्ट महिन्यातील आहे. आपण असं याच्यावरून ठरवलं कारण इथे लिहिलेलं आहे, संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. म्हणजे मागचा महिना जुलै असेल आणि तो कोरडाच गेला आणि म्हणून ते सगळे पावसाची वाट पाहत होते. ओके, अंडरस्टूड. प्रश्न उत्तरे सुद्धा घेतलेली आहेत आपण. लिहू शकाल तुम्ही? थर्ड स्टँडर्ड मराठी, कॅन यू राईट? येस, कॅन यू राईट? लिहा चॅट बॉक्स मध्ये, प्लीज राईट. ओके गुड. स्वराज माइक ऑफ करायचा आहे. ओके, कुशल इज देअर? Yes, only Kushal is there from third English medium, right? Okay, let's see. फोर्थ वाल्यांची कविता लर्न झाली का? फोर्थ स्टँडर्ड. ओके, कुशल आता आपण तुझा पार्ट घेणार आहोत. लक्ष द्यायचं आहे इथे. ओके, लास्ट लेक्चरला आपण सिंह आणि कोल्हा ही गोष्ट शिकलो होतो, बरोबर? आज आपण शिकणार आहोत आपण सारे खेळू. बघा, आता सांग कुशल, मला माइक ऑन कर. चित्रात काय दिसतंय ते सांग. कुशल, माइक ऑन करायचा आहे. दिस इज स्पेशली फॉर यू. तू एकटा असताना पण मी तुझं येस टीचर. शिकवते, लक्ष द्यायचं आहे. सांग मला चित्रात काय दिसतंय? पोरग्या. ती मुलं काय फोर. करतायत? ती मुली आणि मुले असं बोलायचं. ते काय करतायत? फुटबॉल खेळतात. आणि अजून एक मुलगी त्या पायरीवर बसून आहे. ओके, नेक्स्ट इथे काय दिसतंय? मुलांची आणि मुलींची मम्मी आली. हा, चालेल. बघा, चला लक्ष द्या. आपण सारे खेळू. ओके, धड्याचं नाव काय आहे? आपण सारे खेळू. अंगणात मुले चेंडू. स्नेहा, अपना कैमरा ऑफ कीजिए. कुशल, माइक बंद कर. अंगणात मुले चेंडू खेळत होती. रोजी एकटीच बसून खेळ बघत होती. बघा, अंगणात सगळी मुले काय खेळतात? बॉल खेळतात. आणि ती रोजी नावाची मुलगी एकटीच बसली आहे बघा, आणि ती सगळ्यांचा खेळ बघत आहे. रोजीची आई अंगणात आली. ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे.
मग रोजीची आई त्या मुलांना येऊन म्हणाली की तुम्ही खेळताय त्या रोजीला पण खेळायला घ्या, ती तिथे एकटीच बसलेली आहे. एक मुलगी म्हणाली तिच्या बरोबर कसं खेळायचं, तिला नीट चालता येत नाही. हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले. ती घरात परत गेली. बघा, रोजी बसलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का की तिला चालण्यासाठी त्या कुबड्या ठेवलेल्या आहेत. नीट चालता येत नाही, ती पायाने अपंग आहे. त्यामुळे तिला चालायला आधार म्हणून त्या कुबड्या तिथे ठेवलेल्या आहेत. मग रोजीच्या आईला वाईट वाटलं ती मुलगी असं म्हणाल्यामुळे. रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली. एक कुत्र्याचे पिल्लू अचानक रोजीकडे आले. रोजीने पिल्लाकडे पाहिले. अय्या, किती गोंडस पिल्लू आहे हे. तिने आईला हाक मारली. आई लवकर बाहेर ये ना. बघा, मग ती मुलगी असं म्हणाल्यामुळे रोजीची आई घरात निघून गेली. तिला वाईट वाटलं. पण रोजी कधी खेळ बघत होती तर कधी इकडे तिकडे बघत होती. आणि असंच ती पायरीवर बसलेली असताना तिच्या जवळ एक छोटस कुत्र्याच पिल्लू आलं. रोजीला ते खूप आवडलं. तिने आईला ते पाहण्यासाठी बाहेर बोलवलं. आई बाहेर आली. पिल्लाला पाहिले, त्याला कुरवाळले. आई, आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली. मग आता आई बाहेर आली आणि आईने पाहिलं की ते कुत्र रोजी सोबत खेळत आहे. आईला आवडलं. आईने त्या पिल्ल्याला कुरवाळलं. आणि मग रोजी म्हणाली, आई आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया. रोजी, पिल्लू खरंच खूपच गोंडस आहे. ते आपल्याकडे ठेवू, ते तुझ्या बरोबर खेळेल. तू पिल्लाकडे लक्ष ठेव. तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल. म्हणजे त्याला तुझा लळा लागेल. मी तुला मदत करीन, आई म्हणाली. मग आता बघ, आता काय झालं, आईने सुद्धा संमती दिली. आई म्हणाली चालेल, ते पिल्लू आपण इथेच ठेवूया. तू पिल्लाकडे लक्ष दे, त्याला खाऊ पिऊ घाल. मग ते करण्यात मी तुझी मदत करत जाईल. मग आता बघा काय झालं. मुलांचा खेळ संपला. ती आपसात बोलू लागली. तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ. तिच्या घरी कुत्र्याच पिल्लू आहे, ते आपण पाहू. मग आता खेळत असताना मुले रोजीकडे लक्ष देत होती का? नाही. तिला खेळायला पण नव्हती घेत. पण नंतर त्यांचा खेळ संपला आणि नंतर त्यांना कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज रोजीच्या घरातून येऊ लागला. मग त्यांना तो कुत्र्याच पिल्लू पाहायचं होतं. ते सगळे तिकडे जाऊ लागले. एक मुलगी रोजीला म्हणाली, किती छान पिल्लू आहे, हे कुठून आणलंस? अगं आणलं नाही, आलंय असंच, रोजी म्हणाली. हे बघ, तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणलाय. आता आम्ही रोज तुझ्याकडे येत जाऊ, पिल्लाशी आणि तुझ्याशी खेळायला. एक मुलगी म्हणाली. रोजीला आनंद झाला. मग अगोदर रोजी सोबत कोणीही खेळायला तयार नव्हतं. मग जेव्हा ते छोटस कुत्र्याच पिल्लू रोजीकडे आलं, त्यानंतर आता सगळे रोजीकडे यायला लागले. ते म्हणाले की आम्ही तुझ्या पिल्लाला खाऊ आणलाय. आता आम्ही रोज तुझ्याकडे येऊ, तुझ्यासोबत खेळू, पिल्लासोबत खेळू. मग रोजीला खूप आनंद झाला. बरं झालं रोजी, या पिल्ल्यामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली. मग कुत्र्याचा पिल्लू घरात आल्यामुळे आता सगळे रोजी सोबत खेळायला येऊ लागले. आणि रोज पिल्ल्यासोबत आणि रोजी सोबत खेळायला लागले. ओके, समजली गोष्ट सगळ्यांना? कुशल, दिस वॉज स्पेशली फॉर यू. समजली का? कुशल, टेल मी, गोष्ट समजली आहे का? ओके, 4th स्टँडर्ड कोणाची कविता पाठ झाली आहे सांगा? 4th स्टँडर्ड गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या कविता कोण बोलून दाखवणार? ओके, आय विल आस्क यू वन बाय वन. ओके, येस, तन्वी. यस. स्टार्ट. गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, टप टप पडती टप टप पडती गाऱ्या, पटपट टप टप नाही, वेचू टप 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 4 वेळा आहे टप ना.
टप 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 पडती गाऱ्या, पट 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 वेचू साऱ्या. पकडून धरता विटलून गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चम 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 वीज चमकती. थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. घरी घर घर घरात जाऊ स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गुड. रिद्धी. टप 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 पडतील गारा, पट 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 वेचू साऱ्या. पकडून धरता विचलून गेल्या, गारा गारा भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजला, चमचम चमचम विजा चमकत्या. थुई 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 मोर नाचता, गारा गारा भिंगोऱ्या. थडथड थडथड थंडी वाजती, हाक आईची ऐकू येते. घरात जाऊ स्वच्छ होऊया, गारा गारा भिंगोऱ्या. ओके. ऐक. गडगड गडगड मेघ गरजती, विजा चमकती, मोर नाचती, थंडी वाजते, ऐकू येते. ओके. शेवटचे वर्ड अक्षर बोलताना लक्ष दे रिद्धी. ओके. नेक्स्ट इज ओके. हु विल से द नेक्स्ट? हँड रेज करा. कोण बोलणार? आर्या. मी बोलू. वेट. टप 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 पडती गारा, पट 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 वेचू साऱ्या. पकडून धरता विचलून गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चम 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 विजा चमकती. थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. थण 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 थंडी वाजते, हाक आईची ऐकू येते. घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गुड. व्हेरी गुड. यस. स्पर्श. यस टीचर. टप 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 पडती गारा, पट 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 वेचू साऱ्या. पकडून धरता विचलून गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम विजा चमकती. तुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. गडगड गडगड थंडी वाजते, थडथड हाक आई थडथड. थडथड थडथड थंडी वाजते, हाक आईची ऐकून येते. घरात जाऊ नि स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. यस. स्नेहा. टप 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 पडती गाड्या, पट गारा. पट गाड्या, पट 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 विजू साड्या. पकडून धरता पकडून धरता विखरून गेल्या, गाड्या गाड्या भिंगोऱ्या. गडगड गडगड मेघ गरजती, चमचम चमचम छम 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 विजा. विजा चमकती. हम्म. थुई थुई मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या या गाड्या विखरून गेल्या, भिंगोऱ्या. भिंगोऱ्या. हम्म. थडथड 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 थंडी वाजते. वाजते. हम्म. ऐकू आईची हाक आईची हा आईची ऐकून ऐकू येते. ऐकू येते. घरात घरात जाऊनी चावरील स्वच्छ होऊया, स्वच्छ होऊया,
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. ओके, नाव रीडिंग घ्यायचं आहे थर्ड स्टँडर्ड. ओके, थर्ड स्टँडर्ड यू विल रीड. मधुरा माईक ऑन करायचा आहे. मधुरा रीड करायला सुरुवात कर. ओके टीचर. वरोरा तालुका म्हणायचा बेटा त्याला. दाराकडून आमच्या बातमीदाराकडून. आमच्या बातमीदाराकडून काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा जलमय झाली. दुपारी 4च्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुरुवातीला भुरभुर पाऊस होता. 5 वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला बस स्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. आज ओके, पाऊस स्टॉप. बस, गुड, व्हेरी नाईस. स्वराज तू स्टार्ट कर. मधुराने वाचलं त्याच्या पुढून वाचायला सुरुवात कर. येस, स्वराज इज देअर. येस. प्लीज रीड. आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता. त्यामुळे छत्र्या, रेनकोट, बारदाणे घरी ठेवून कामावर गेलेल्या लोक, शाळेत गेलेले मुले आपल्या ठिकाणी अडकून पडली होती. सायंकाळी 6:30 वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले. वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडा राहिल्याचे समजते. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. येस, गुड. ओके,
तर सगळ्यांनी लक्ष द्या. आज जे काही आपण शिकलो, थर्ड मराठीसाठी आपण एक बातमी पाहिली, ओके, पावसाशी रिलेटेड. फोर्थ इंग्लिश मीडियम साठी आपण गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही कविता पाहिली आणि थर्ड इंग्लिश मीडियम साठी आपण एक गोष्ट पाहिली. सगळ्यांना आवडलंय का? सगळ्यांना समजलंय का? सांगा मला. सांगा, शिकवलेलं सगळं सगळ्यांना समजलंय का? कोणाला काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का तुम्हाला? ओके, बघा. येस. मग आता तुम्ही प्रश्न उत्तर सगळे लिहू शकाल. होमवर्कला जर मी ही सगळी प्रश्न उत्तर दिली, फोर्थ स्टँडर्ड वाल्यांनी कवितेच्या खालचे प्रश्न लिहायचे आहेत, थर्ड स्टँडर्ड वाल्यांनी बातमीच्या खालचे प्रश्न लिहायचे आहेत, लिहू शकाल? ओके. मग सगळ्यांनी गुगल क्लासरूम वर होमवर्क चेक करायचा आहे. मी तिथे तो अपलोड करणार आणि आता तुम्ही क्लास लिव्ह करू शकता. बाय बाय. बाय बाय टीचर. बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय. टीचर. वेलकम. बाय बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय बाय. वेलकम.